बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत एकही व्हिडिओ शेअर करू शकले नाही, कारण मागचे काही दिवस खूप कठीण गेले आमच्या फॅमिलीमध्ये. त्याचं रिझन मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच, पण त्याआधी शुभ पहा किती गोड झोपलाय. आज त्याचे आजोबा म्हणजेच माझे सासरे आलेले आहेत. ते ठाण्याहून आहे ना सांगलीला गेले होते यात्रेसाठी आणि मग तिकडून ते अगोदर पुण्याला आले आणि मग पुढे ठाण्याला जाणार आहेत. 2-3 दिवस आमच्याकडे ते राहणार आहेत. येताना त्यांनी शुभसाठी भरमसाठ खेळणी आणली. गावाहून गावाच्या घराच्या इथे लावलेले पावट्याचा जो वेल आला होता, त्याची भाजीही आणली होती आणि माझ्या सासूबाईंनी ना मुंबईहून मला ही चहापत्तीही पाठवलेली होती. तर तीही त्यांनी मला दिली आणि त्यांचा खूप छान शुभसोबत टाईम घालवायचं चाललं होतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही भाजीला वगैरे गेलो. आल्यानंतर पप्पांसाठी स्वयंपाक केला. जेवण वगैरे झालं. खूप छान तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी सकाळीही त्यांनी खूप जास्त मस्ती केली शुभसोबत, नातवासोबत. तेही अगदी लहान झाले होते. पण नंतर अचानक त्यांची तब्येत बिघडली आणि आम्हाला त्यांना ॲडमिट करावं लागलं. ॲक्च्युली त्यांची ऑक्सिजन लेवल आहे ती खूप जास्त कमी 39 झाली होती आणि ही जी क्लिप आहे ती पप्पांना आम्ही घरी घेऊन आलो ना त्याच्यानंतरची आहे. ते अजूनही पूर्णपणे बरे झालेले नाही आहेत, कारण त्यांना आम्ही ठाण्याला शिफ्ट करतो आहे. कारण आई आणि पप्पा तिथेच राहतात, बाकीचे रिलेटिव्हही तिथेच आहे. इथे फक्त आम्ही दोघंच असतो, तर त्यामुळे गोष्टी थोड्याशा अवघड होऊन जातात, म्हणून त्यांना तिथे आम्ही शिफ्ट करतो आहे ठाण्याला. तर त्यामुळेच व्हिडिओ येत नव्हते. आता इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ मी नक्की पोस्ट करेन.